खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातून राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल गौप्यस्फोट केलेत। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी शहांना मदत केली असा दावा राऊतांनी केलाय। दरम्यान नरेंद्र मोदी हे गुजरात दंगली प्रकरणी एक आरोपी होते, तसंच अमित शहा हे एका खुना प्रकरणी आरोपी होते। त्याच वेळेस यूपीएचं सरकार होतं। त्या काळात मोदींना दंगली प्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती, पण त्यावेळी शरद पवार यांनी एका कॅबिनेटमध्ये मत मांडलं की राजकीय मतभेद असतील तरीही लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी त्यावेळी मांडली होती। त्यांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती देखील दर्शवली आणि त्यामुळे मोदींची अटक त्यावेळी टळली। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केलेत, त्यामध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केलाय, त्याबद्दलची माहिती। आपण बघितलं तर या संपूर्ण पुस्तकातनं जी माहिती येते आहे, जी आता बाहेर आलेली माहिती आहे, कारण पुस्तकाचं प्रकाशन उद्या आहे, त्यामुळे अजून सगळी माहिती बाहेर आलेली नाही। परंतु जेव्हा राजकीय पातळीवर मोठमोठ्या घडामोडी घडत असतात त्यावेळेला राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकमेकांना अनेक वेळेला मदत केली जाते। अनेक असे अडचणीचे प्रसंग असतात ज्याच्या वेळेला मदत केली जाते आणि तशाच पद्धतीची मदत ही शिवसेनेनं कुठल्या वेळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना केलेली आहे, हे संजय राऊत यांनी या पुस्तकातून सांगितलेलं आहे। परंतु आता संजय राऊतांच्या पुस्तकातले जेव्हा हे काही मुद्दे बाहेर येत आहेत, साहजिक आहे की इतर पक्षांनी सुद्धा शिवसेनेला किंवा संजय राऊतांना किंवा इतर पक्षातल्या महत्त्वपूर्ण नेत्यांना जी काही मदत केलेली आहे ते मुद्दे सुद्धा बाहेर येतील। अनेक वेळेला केलेल्या या मदतीचे प्रसंग जे आहे त्याचे लिखित स्वरूपात बाहेर येत नाहीत, परंतु आता संजय राऊत यांनी मात्र त्यांच्या पुस्तकातून हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की शिवसेनेनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना किती अडीअडचणीच्या वेळेला मदत केलेली आहे आणि तशा स्वरूपाची मदत जी आहे ती केली असताना सुद्धा या दोघांनी मिळून राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फोडताना जराही विचार केला नाही, हे अत्यंत चुकीचं असल्याचं विधान त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे। साहजिक आहे की आता यावर भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि इतर पक्षातून अनेक प्रतिक्रिया उमटतील आणि त्या प्रतिक्रियेतून शिवसेनेला किती वेळा कोणी मदत केली हे सुद्धा किस्से बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।